जय जिजाऊ मित्रांनो, मी दीपक कदम। आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे। तो विषय म्हणजे मराठा व कुणबी ह्या दोन जाती खरंच एक आहेत का? आणि जर एक असल्या तर ह्या समाजाला ओबीसी मधून आरक्षण आतापर्यंत का मिळालं नाही? काय अडचणी आल्या? कुणी कुणी कशा कशा प्रकारे कुट्या मारल्या हे आज आपण बघणार आहोत। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा समाजाचा आरक्षणाचा जो इतिहास आहे तो आपण बघूयात। आता पहिल्या मुद्द्याकडे येऊयात आणि पूर्ण महाराष्ट्राचा विचार करूयात। विदर्भ, कोकण, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या पूर्ण भागामधला विचार करायचा गेला तर याच्यामधला काही भाग तुरळक म्हणजे विदर्भामध्ये 2-3 जिल्हे भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली याच्यामधला जो काही भाग आणि इकडे तळ कोकणामधला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जवळपासचा परिसर या 3-4 जिल्ह्यामधले कुणबी व मराठा हे पूर्णतः वेगळे आहेत असं त्या ठिकाणचे मराठा आणि कुणबी बांधव मानतात। त्यांच्यामध्ये रोटीबिटीचे व्यवहार होत नाहीत आणि त्यांच्या चालीरीती सुद्धा थोड्याशा वेगळ्या आहेत। कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधल्या? विदर्भामध्ये 2-3 जिल्हे आणि कोकणामध्ये 2-3 जिल्हे। ह्या 5-6 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त पूर्ण महाराष्ट्र, मग त्याच्यामध्ये विदर्भ असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल आणि विशेष करून मराठवाडा असेल, या सर्व भागामध्ये मराठा व कुणबी हे एकच आहे। त्यांचे सण उत्सव, त्यांच्या परंपरा, त्यांचे सोयरे सगळे एक आहेत, दैवत एक आहेत आणि त्यांच्यामध्ये रोटी बेटीचा सुद्धा व्यवहार चालतो। मग तरी सुद्धा आपल्याला कुणबी म्हणून आरक्षण का मिळालं नाही? तर याच्या मागे आपला अभ्यासाचं कारण, आपल्यामधले जे अभ्यासक आहेत, आपल्यामधले जे वकील मंडळी आहेत, यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने ती मांडणी केली नाही। तसेच आपली जे राजकीय जी मंडळी आहेत, नेते मंडळी, यांनी सुद्धा विधानसभेच्या पटलावर तशा प्रकारची मागणी आतापर्यंत कुणीही केलेली नाही। जसे नारायण राणे यांचे जे सुपुत्र जे विधानसभेच्या पटलावर भूमिका स्पष्टपणे मांडतात की आम्हाला आरक्षण पाहिजे, ते फक्त मराठा म्हणूनच, आम्ही कुणबी म्हणून आरक्षण घेणार नाहीत। कुणबी वेगळे आहेत, आम्ही वेगळे आहेत। अरे बाबा, तू वेगळा असशील, आम्ही मराठवाड्यातले, पश्चिम महाराष्ट्रातले आणि विदर्भातले सगळे मराठा व कुणबी एकच आहोत, आमच्यामध्ये रोटीबेटीचे व्यवहार होतात। पण तशी भूमिका विधानसभेच्या पटलावर मांडणारा एकही आमदार दुसरा कोणीही झाला नाही। हे विरोधात मांडतात परंतु तशी पॉझिटिव्ह जी भूमिका खंबीरपणे मांडली नाही कुणी मांडण्याचा प्रयत्न केला असेल परंतु ती पटलावर नाही आली, म्हणजे कामकाजामध्ये घेण्यात नाही आलेली आहे। हा महत्त्वाचा मुद्दा, जेणेकरून विधानसभेमध्ये चर्चेला आला नाही तर मग त्याच्यानुसार सूचनाचं पालन झालं नाही आणि त्याच्यानुसार सर्वेक्षण सुद्धा झालं नाही। आता आपण मराठा आरक्षणाचा इतिहास बघूया। तो म्हणजे 1982 मध्ये जेव्हा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईच्या मंत्रालयावर प्रचंड मोर्चा नेला होता। त्याच्यामध्ये माथाडी कामगार, मराठा बांधव आणि 18 पगड जातीतील सर्व बांधव होते। कशामुळे नेला होता बरं हा मोर्चा? त्यावेळेस मंडल कमिशनची स्थापना झाली होती आणि मंडल कमिशन हे ओबीसी नावाचा एक नवीन उपप्रवर्ग तयार करत होतं। त्याच्यामध्ये आम्हाला घ्या अशा प्रकारची मागणी करण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले होते आणि चर्चा सुरू असतानाच रात्रीच्या वेळेस अचानकपणे अण्णासाहेब पाटील यांना गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला। पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये आणि कुजबूज अशी सुरू झाली की त्यांनी आत्महत्या केली। परंतु असा फार मोठा एक समुदाय आहे तो असं स्पष्टपणे मानतो की त्यावेळेस स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचा खून करण्यात आला होता। असो, ते काळाच्या पडद्याआड झाले, ही वस्तुस्थिती आहे आणि ते जे काही रहस्य आहे ते कधीच बाहेर आलं नाही। परंतु त्याचे विपरीत परिणाम मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करण्याविषयीचे झाले आणि नंतर